हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे आईच्या डायरीतील रहस्य. आई गेल्यानंतर घरात एक अजब शांतता पसरली होती. माझ्या लहानपणी आईचं हास्य म्हणजे घरात संगीत होतं. पण गेल्या काही वर्षात ती जणू कुठल्या विचारात हरवलेली होती. कधी खिडकीत बसून पावसाकडे पाहायची, कधी डायरीत काहीतरी लिहायची आणि जेव्हा विचारायचो, आई काय लिहितेस? ती फक्त एवढंच म्हणायची, जुने विचार आहेत रे, मन हलकं होतं. आई गेल्यानंतर तिचं कपाट उघडताना मनात काहीतरी ओझं होतं. कपाटात सगळं व्यवस्थित, साडींची घडी, फुलांचा सुवास आणि वरच्या कोपऱ्यात एक तपकिरी चामड्याची डायरी. तिच्या हस्ताक्षरात पहिल्या पानावर लिहिलं होतं, तो अजून घरी परतलेलाच नाही. माझं मन थबकलं. तो म्हणजे कोण? मी वाचायला सुरुवात केली. पहिल्या काही पानावर रोजच्या गोष्टी होत्या. आज पूजा केली, संध्याकाळी शेजारी भेटले, संजयला ताप आला. पण नंतरच्या पानावर शब्द वेगळे झाले. एक दिवस ती लिहिते, आज पुन्हा दाराजवळ कोणीतरी उभं होतं असं वाटलं. मी बाहेर गेले पण कोणी नव्हतं. कधी कधी वाटतं तो परत आला तर मी त्याला ओळखू शकेन का? माझ्या डोळ्यांसमोर आईचा चेहरा उभा राहिला. थोडा उदास, पण डोळ्यात नेहमी काहीतरी दडलेलं. मी पानं उलटत राहिलो. एक ठिकाणी ती लिहिते, लोक म्हणतात मी वेड्यासारखी वाटते, पण मला माहीत आहे माझा मुलगा कुठेतरी जिवंत आहे. माझ्या अंगावर काटा आला. माझा मुलगा? मी एकुलता एक मुलगा आहे, मग ती कोणाबद्दल लिहित होती? त्या रात्री मी बाबांशी बोललो. ते 70 वर्षाचे झाले होते, पण अजूनही मनाने खंबीर. मी त्यांना डायरी दाखवली. ते काही काळ शांत राहिले, मग हळू आवाजात म्हणाले, कधी कधी काही गोष्टी सांगणं सोपं नसतं अभिजित, पण आता वेळ आली आहे बहुतेक. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाले, तू लहान होतास तेव्हा तू एकटाच नव्हतास. मी थबकलो. काय म्हणताय तुम्ही? तुला एक भाऊ होता. 2 वर्षाचा असताना तो हरवला. माझ्या अंगातून रक्त सटकत गेलं. काय? पण मला कधी सांगितलं नाही. बाबा म्हणाले, तुझ्या आईचं जग त्या दिवसानंतर थांबलं. आम्ही पोलीस, पेपर, नातेवाईक सगळीकडे शोधलं, पण काहीच सापडलं नाही. आई दररोज त्याचं नाव घेऊन बसायची, पण मी तिला विसरायला सांगायचो. म्हणून ती डायरी लिहायची, कारण तिला बोलायचं कुणाशी नव्हतं. मी निशब्द झालो. त्या रात्री झोप लागलीच नाही. मनात फक्त एक प्रश्न फिरत राहिला, तो अजून कुठे असेल? दुसऱ्या दिवशी मी डायरी पुन्हा वाचली. आईने सगळं लिहिलं होतं. त्या दिवशीचा सविस्तर उल्लेख. त्या दिवशी बालवाडीत वार्षिक स्नेहसंमेलन होतं. संजय 2 वर्षांचा होता. मी त्याला लाल स्वेटर घातला होता. कार्यक्रम संपल्यावर मी काही मिनिटं मागे वळले आणि तो दिसेनासा झाला. किती दिवस, किती रात्री मी चौकशी केली. पोलिसांनी सांगितलं कदाचित कोणी अपहरण केलं असेल, पण माझ्या मनाने मान्यच केलं नाही. मला वाटतं तो कुठेतरी जगतो आहे. शब्द वाचताना डोळे ओले झाले. आईने एवढं दुःख मनात साठवलं आणि आम्हाला सांगितलंच नाही. मला वाटलं जर तिचा विश्वास बरोबर असेल तर मला शोध घ्यायलाच हवा. मी जुन्या पोलीस फाईल्स मागवल्या. बाबांच्या कपाटात काही जुन्या कात्रणं मिळाली. बालक संजय देशमुख बेपत्ता असं एका 1985च्या पेपरमध्ये लिहिलं होतं. त्या फोटोमध्ये एक गोड हसणारं मूल, माझ्या बालपणीच्या फोटोसारखंच दिसणारं. एक जुनी चौकी गाठली. तेथे आता नवे अधिकारी होते. पण एका निवृत्त हवालदाराने सांगितलं, त्या केसमध्ये आम्हाला एक संशय होता. शेजारच्या गावात एक दाम्पत्य अचानक बाळ घेऊन आलं होतं, पण पुरावे नव्हते. मी त्या गावात गेलो, पत्ता शोधला. तिथे आता एक तरुण मनुष्य राहत होता.
नाव निलेश कदम. मी त्याला पाहिलं आणि क्षणभर माझं हृदय थांबलं. तो थोडा थोडा माझ्यासारखाच दिसत होता. डोळ्यात तीच रेषा, चेहऱ्यावर तीच हसू. मी त्याच्याशी साधं बोलणं सुरू केलं. तुझं बालपण कुठे गेलं? मी विचारलं. तो म्हणाला, माहीत नाही. माझे आई बाबा म्हणायचे मी त्यांना मंदिराजवळ सापडलो होतो. मी डायरीतला फोटो काढून दाखवला. तो काही क्षण स्तब्ध पाहत राहिला. हा मीच आहे का? त्याने थरथरत्या आवाजात विचारलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. हो, तू आमचा संजय आहेस. नंतर आम्ही DNA टेस्ट केली. रिपोर्ट आला 99.9% मॅच. बाबा शांत बसले होते, पण डोळ्यात पाणी होतं. संजय म्हणजे निलेश सगळं ऐकून गप्प झाला. मी ज्या लोकांना आई बाबा मानलं ते तर चोर ठरले. त्यांचं मन तुटलं होतं. त्यांनी त्याला वाचवलं होतं की अपहरण केलं होतं हे अजून अस्पष्ट होतं. पण सत्य एवढंच, आईचं अंतःकरण बरोबर होतं. तिचा मुलगा जिवंत होता. मी आईची डायरी पुन्हा उघडली. शेवटच्या पानावर तिने लिहिलं होतं, जर तो खरंच जिवंत असेल तर माझं आयुष्य व्यर्थ नाही. मी प्रत्येक प्रार्थनेत त्याचं नाव घेतलं आहे. एक दिवस तो परत येईल यावर मला विश्वास आहे. डायरी बंद केली आणि खिडकीबाहेर पाहिलं. पावसाचे थेंब पडत होते, अगदी आईला आवडायचे तसे. मी संजयला घरात आणलं. आमच्या आईचा फोटो समोर ठेवला. दोघं भावंड तिच्या फोटोकडे पाहत बसलो, जणू ती आपल्याकडे हसत होती. त्या रात्री मला असं वाटलं, कधी कधी माणसाचं शरीर जातं पण त्यांची भावना इथंच राहते. आई गेली होती पण तिचं प्रेम अजून जिवंत होतं. त्या प्रेमानेच मला तिच्या डायरीपर्यंत पोहोचवलं आणि त्या डायरीनं मला माझा भाऊ परत दिला. मी डायरीचं शेवटचं वाक्य पुन्हा वाचलं. तो अजून घरी परतलेलाच नाही आणि हळू आवाजात म्हणालो, आई, आता तो परत आलाय. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.